मित्रांनो, तुमच्या कधी हे लक्षात आलंय का की तुमच्या घरातील, शाळेतील किंवा MSCIT सेंटर्स मधील कम्प्युटर्स अनेक वायर्सनी एकमेकांशी जोडलेले असतात. काही इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतात तर काही माउस आणि कीबोर्डला CPU शी जोडतात. त्यामधली एक वायर नेटवर्क सप्लायला जोडलेली असते, ज्याला आपण म्हणतो इंटरनेट. या नेटवर्कमुळे तुम्ही जगातली कोणतीही माहिती ऍक्सेस करू शकता. एका क्लिकवर तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलू शकता आणि फाईल्स, फोटोज, व्हिडिओज शेअर करू शकता. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं इथे का बरं सांगितलं जात असेल? कारण तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न MSCITच्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ हा प्रश्न बघूयात. जर तुम्ही कम्युनिकेशन आणि माहिती एक्सचेंज करण्यासाठी कम्प्युटर्स एकत्र जोडले तर परिणामाला काय म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत नेटवर्क, इंटरनेट, इंट्रानेट, एक्स्ट्रानेट. आता या प्रश्नामध्ये सगळेच ऑप्शन्स एकसारखे वाटतात, पण यातला एकच ऑप्शन बरोबर असेल, हो ना? तर आता आपण हे सगळे ऑप्शन्स एकामागून एक समजून घेऊयात. मल्टिपल डिव्हाइसेस नेटवर्कने एकमेकांशी जोडलेले असतात, ज्यामुळे इन्फॉर्मेशन शेअर करता येते. हे डिव्हाइसेस वायर किंवा वायरलेस जोडलेले असतात. याचं सोपं उदाहरण म्हणजे लोकल एरिया नेटवर्क LAN, जे आपले घरातले किंवा MSCIT सेंटर्स मधले डिव्हाइसेस जोडते, जसं की कम्प्युटर्स, प्रिंटर्स किंवा फोन्स. पण इंटरनेट हे ग्लोबल नेटवर्क आहे, जे जगातल्या वेगवेगळ्या नेटवर्क्सना जोडते. हे एक मोठं नेटवर्क आहे जिथे हजारो लहान नेटवर्क्स एकमेकांना जोडलेले असतात. उदाहरणार्थ, तुमच्या शहरात बरीच MSCIT सेंटर्स असतील जी इंटरनेटमुळे जोडली जाऊ शकतात. इंटरनेटमुळे तुम्ही इन्फॉर्मेशन ऍक्सेस करू शकता, ईमेल पाठवू शकता, ऑनलाईन सर्व्हिसेस वापरू शकता आणि बरंच काही. तर इंटरनेट सुद्धा एक नेटवर्क आहे जे जागतिक स्तरावर ऍक्सेस करता येऊ शकतं. आता या प्रश्नात आणखी दोन ऑप्शन्सही आहेत. एक आहे इंट्रानेट आणि दुसरं आहे एक्स्ट्रानेट. ते काय आहेत हे आपण समजून घेऊयात. इंट्रानेट हे एक प्रायव्हेट नेटवर्क आहे जे कंपनी किंवा ऑर्गनायझेशनच्या इंटरनल वापरासाठी तयार केलेलं आहे. उदाहरणार्थ, ABC नावाची एक कंपनी आहे जी नेटवर्कच्या मदतीने एम्प्लॉईज, डिपार्टमेंट्स आणि ब्रांच ऑफिसेसना जोडते. पण हे नेटवर्क पब्लिक इंटरनेटपेक्षा वेगळं आहे. इंट्रानेटमध्ये अधिक सिक्युरिटी असते, कारण त्यावर कंपनीचा कॉन्फिडेन्शियल डेटा हँडल केला जातो. तर दुसऱ्या बाजूला एक्स्ट्रानेट कंपनीला इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी सिक्युअर वे प्रोव्हाइड करते आणि एक्सटर्नल कंपनीसोबत बिझनेस ट्रान्झॅक्शन्स करते, त्यांना इंटरनल नेटवर्कचा पूर्ण ऍक्सेस न देता. उदाहरणार्थ, ABC कंपनी XYZ कंपनी सोबत त्यांचं काम शेअर करते, पण ते कंपनीची पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करत नाहीत. हे इंट्रानेट सारखेच काम करते, पण लिमिटेड ऍक्सेस सह. यात बाहेरच्यांना टीमला जॉईन करता येतं, पण प्रायव्हेट इन्फॉर्मेशन पाहता येत नाही. तर आता आपण मागच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहूयात. प्रश्नाचं योग्य उत्तर असेल नेटवर्क. का? कारण जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन एक्सचेंज करण्यासाठी आणि कम्युनिकेट करण्यासाठी कम्प्युटर्स जोडता, तेव्हा या सेटअपला म्हणतात नेटवर्क. ही कुठलंही कनेक्शन डिस्क्राईब करण्यासाठीची जनरल टर्म आहे, जसं की लोकल एरिया नेटवर्क LAN, वाईड एरिया नेटवर्क WAN किंवा इतर कोणतेही नेटवर्क. तुम्हाला आठवतंय का, आपण MSCIT पुस्तकात इंटरनेट बद्दल डिटेलमध्ये शिकलो होतो, पान नंबर 20 ते 24 मध्ये. त्याच प्रकारे या टॉपिक बद्दलचे डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला इरा लर्निंग सेशन 5 मध्ये मिळेल. मला आशा आहे की या प्रश्नामुळे तुम्हाला हा टॉपिक नीट समजला असेल. असेच काही प्रश्न आपण पुढील सेशन मध्ये सोडवूयात.